हा कोणता पॅटर्न आपण बघतो एक्झॅक्ट? पंडित कंचीपुरम ट्रेप झाल्यानंतर त्याला असा बेल्ट लावू शकता. ओके. बनारसी फील बट थोडा पैठणी लुक मध्ये. आणि हे ऑल ओव्हर आहे बॉर्डर? ऑल ओव्हर शेवटपर्यंत अशी बॉर्डर आहे हँडवर्क मध्ये. परफेक्ट. मला असं वाटतं फेस्टिवल आणि वेडिंग साठी पण परफेक्ट. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब व्लॉग मध्ये. काही दिवसांपूर्वी मी येवल्याला गेले होते आणि तुमच्यासोबत मी पैठणी साड्यांचा व्लॉग शेअर केला होता. पण तिथेच मी काही कांचीपुरम आणि कतान सिल्कच्या साड्या सुद्धा एक्सप्लोर केल्या होत्या, ज्या मी लास्ट ब्लॉग मध्ये शेअर करू शकले नाही टाइम लिमिटमुळे. पण त्या साड्या इतक्या सुंदर होत्या वेडिंगसाठी किंवा फेस्टिवलसाठी, म्हणून मी त्या साड्यांचा जो वेगळा व्लॉग केला होता तो आता पुढे शेअर करते. त्यामुळे तुम्ही जो आजचा हा व्लॉग आहे तो पूर्ण नक्की बघा. येवल्यातल्या फतेह बुरुज नाक्याच्या जवळच तुम्हाला एक बुटीक दिसेल, पंडित पैठणी या नावाचं. तिथे तुम्हाला पैठणी सोबतच भरपूर वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी बघायला मिळेल. आता कंचीपुरम मध्ये बेसिकली ही जी आहे एकदम साधारण बुट्टी स्टाईलची डिझाइन आहे, बट युनिक अँड अनकॉमन. येस. आता हिची जी रेंज आहे ही साधारण आहे बघा 24,500. मी याचा बुट्टा नक्की दाखवेन कारण काहीतरी वेगळं आहे. सो तुम्हाला साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये काहीतरी येस, यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचा बुट्टा एकदम युनिक मिळणार आहे आणि कलर पण सगळे सुंदर मिळणार आहे. यात तुम्हाला जर 20, 22, 24 अशी अलग अलग रेंज आहे. आता बघा साधारण ही बुट्टी पण तुम्ही बघू शकता, फ्री स्टाईल मध्ये बुट्टी केली आहे. आणि अगेन बॉर्डर सुद्धा वेगळा आहे, खूप सुंदर बॉर्डर आणि बुट्टी. येस बघा, आता ती सेम बुट्टी ग्रीन कलर मध्ये, खूपच सुंदर. याचा उठाव वगैरे खूप छान आहे, मस्तच. 15-16 पासून पण स्टार्ट आहे, पण जे बेस्ट प्रोडक्ट आहे आमचे मी तुम्हाला तेच दाखवतोय. बरोबर. हा पण बुट्टा जरा वेगळा आहे, युनिक बुट्टा. मला असं वाटतं इथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी मध्ये काहीतरी वेगळंच मिळेल. हे बघा, इथे बघा, आणि हा बुट्टा त्यातलं हेच एक आहे जरा अलग कन्सेप्ट, चेक्स प्लस बुट्टी. येस, याचा बॉर्डर पण तुम्ही जवळून बघा, सुपर. आणि पूर्ण चेक्स आणि बुट्टी सुद्धा आहे त्याच्यात, आणि ते पण व्हेरिएशन आहे वेगवेगळे. येस. आता याची पण डिझायनिंग तुम्ही जरा कस्टमरला एकदम जवळून दाखवा, कारण याचे जे डिझायनिंग केलंय, जे डिटेलिंग आहे पक्षी वगैरे, ते खूप सुंदर डिझायनिंग केलंय. सुपर. म्हणजे ऑल ओव्हर मध्ये सुद्धा डिझाइन मध्ये व्हेरिएशन आहे, खूप व्हेरिएशन्स आहे. आता हे कलर कॉम्बिनेशन बघा, सगळे युनिक कलर्स. क्लोज लुक ठेवूया आपण, कारण ऍक्च्युअली क्लोजली याला बघितलं तर समजतं की काय वर्क आहे. यस, परफेक्ट, राईट. हे बघा, त्या डार्क वर अजून उठून दिसतंय ते. यस. हा कोणता पॅटर्न आपण बघतो एक्झॅक्ट? पंडित कंचीपुरम. आता जसं तुम्ही डार्क कलर बघितले, सेम टाइप मध्ये आम्ही आता रिसेंटली पेस्टल शेड्स पण बनवले. पहिल्यांदा आम्ही फक्त डार्क शेड्स बनवले होते, आता आम्ही यामध्ये पेस्टल कलर्स पण बनवलेले आहेत. आणि त्यावर जरी खरंच खूप सुंदर वाटतंय. आणि याच्यामध्ये स्पेशली आल्मंड जरी यूज केलेली आहे, त्याचा ग्लो आणखीन जास्त छान येणार. हे बघा, आणि अगदी लाईट वेट अशा साड्या आहेत, एकदम लाईट वेट आणि छान चापून चुपून प्युअर हँडलूम, प्युअर सिल्क. हे थोडं लायलॅक लव्हेंडर शेड मध्ये. हे अगदी डिसेंट आणि छान आहे, सिंपल सोबर अशी बुट्टी आहे त्याच्यावर. आता हे थोडं डबल जरी मध्ये, म्हणजे याच्यात गोल्ड आणि सिल्वर दोन्ही जरी मिळणार. बरोबर. त्याच्यामध्ये थोडंसं हे टिश्यू कन्सेप्ट मध्ये. आता तो जो झाला तो सिल्क कन्सेप्ट. आता कस्टमर म्हणते मला ऑल ओव्हर पाहिजे आणि थोडंसं आणखीन हेवी लुक पाहिजे, हे थोडं आणखीन जास्त सिंपल वाटतं, थोडं ब्रायडल स्टाईल वगैरे, तर हे टिश्यू कन्सेप्ट मध्ये थोडीशी सिल्वर आणि यस, सिल्वर आणि गोल्ड मिक्स केलं. बॅकग्राऊंड पूर्ण गोल्डन आहे, गोल्डन वर आपण सिल्वर कलरची डिझाईन केली. यामध्ये पण तुम्हाला जे कलर्स आहे ते अलग अलग टाइपचे कलर्स मिळतील. हा एक ग्रीन साडीचा लुक आपण जवळून दाखवूया, खूप सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे कस्टमर असताना ग्रीन मध्ये काहीतरी अनकॉमन पाहिजे. हे बघा, एकदम अनकॉमन आहे. हे सिल्वर गोल्डन मिक्स आहे. येस, मिक्स आहे. आणि हे पूर्ण आउटलाईन केली त्याला. आणि हा बॉर्डर बघा, म्हणजे अगदीच सुंदर असं केलेलं आहे. सुपर. म्हणजे मला असं वाटतं काहीतरी डिझायनिंग मध्ये काहीतरी वेगळं हवं असेल तुम्हाला साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये, तर डेफिनेटली हे ट्रेडिशनल साऊथ इंडियन डिझाईन. मला असं वाटतं इथे व्हरायटीची काही कमतरता नाही आहे, अजिबात नाही. हे तर जस्ट पॅटर्न दाखवतोय मी. खूप कॅटेगरी याच्यामध्ये, खूप व्हरायटी आहे. पानांची डिझाईन ही पण नेसल्यावर खूप सुंदर वाटणार. जवळून दाखवते कारण हे थ्रेड वर्क आहे पूर्ण. नाही, पूर्ण विविंग आहे, हाताने विव केलंय, पूर्ण थ्रेडनी विविंग केलंय पूर्ण. सुपर. आता हे फक्त आपण सॅम्पल्स दाखवतोय. आपण ऑलरेडी म्हटलंय तसं, यात तुम्हाला आणखी व्हरायटी पाहिजे तर व्हरायटी, खूप भरपूर व्हरायटी यामध्ये अवेलेबल आहे. जे तुम्ही सेलिब्रिटींना हे पॅटर्न असे वेअर केलेले बघितले, राईट. युनिक डिझायनिंग आहे. कंचीपुरम मध्येच आपण रंकाट डिझाईन केले. आता हे तुम्हाला बाहेर कुठेच बघायला मिळणार नाही, हे आपलं स्पेशालिटी. ह्याचं डिटेलिंग नक्की बघा. येस. ऑल ओव्हर साडीला कितपत ते दिसतंय सॅटिस्फाईंग व्हिडिओ मध्ये मला माहित नाही, पण तुम्ही जवळून जर बघितलं तर मीना काम केलंय. येस. आणि पदरही खूप छान आहे बघा. येस. त्यामध्ये हे ट्रेडिशनल रंकाट डिझाईन मध्ये, ह्याला रंकाट डिझाईन म्हणतात. येस, हे रंकाट डिझाईन. रंकाट म्हणजे काय होतं, बेसिकली रंग जे आहे ते कट करून नवीन रंग चालू होतो, परत कट होतो नवीन रंग चालू होतो. याच्यामध्ये पूर्ण असा बघा, इथे रंगाला हा कट झाला, रेड रंग चालू झाला, परत जरी चालू झाली, त्याला म्हणतात रंगकाट डिझाईन. ओके. हा पण रंगकाट डिझाईन आहे.
खरंच खूप सुंदर साड्या आहेत या. आता हे खालचं जे बघितलं तर रंकाट मध्ये सेल्फ लुक होता थोडासा. रंकाट मध्ये आणखीन कॉन्ट्रास्ट लुक पाहिजे असेल किंवा थोडा ग्रँड लुक हवा असेल तर एक ग्रँड लुक मध्ये ह्याच्यात शिमर अजून येस उठून दिसते. ते पण उठून दिसतंय. बॉर्डर पण ब्राईट घेतली, त्यामध्ये बॉर्डर थोडी लाईट होते, यामध्ये बॉर्डर ब्राईट घेतली. बेसिकली बॉर्डर पण दाखवते. येस, कारण बॉर्डर मध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे, असं नाही की ऑल ओव्हर साडी मध्येच व्हेरिएशन आहे. आणि हे बघा सुपर्ब. त्यानंतर हे मीनाकारी स्टाईल मध्ये, याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये मीना केलंय आणि पूर्ण ओव्हरऑल असं डिझाईन आहे. खूपच सुंदर. पूर्ण साडी अशी आहे, पूर्ण साडी अशी. मला शब्दच नाही येत आता, कारण बॉर्डर बघा ना, हा बघा सुंदरसा बॉर्डर आहे मोठा, पण तितकाच तो डिसेंट पण वाटतो. एकदम गॉडी पण वाटत नाहीये, इतकं त्याला सेटल केलेलं आहे. स्वतः पण हे बघतोय कतान सिल्क मध्ये. कतान सिल्क मध्ये आपण ही लोटस बॉर्डर बनवली आहे विथ स्मॉल बुट्टा. आता याचं जे फॅब्रिक आहे किंवा याचा जो ग्लो आहे तो बाकीच्यांपेक्षा खूप वेगळा येणार. येस, तुम्हाला असा दाखवतो बनारसी जे आपण म्हणतो ना, बनारसी फील बट थोडा पैठणी लुक मध्ये. हा येस. आणि हा जो बॉर्डर आहे तो तुम्ही मगाशी पैठणीला बघितलेला असेल. येस राईट. ही लोटसची बॉर्डर प्लस त्याला दोन्ही साईडने प्युअर पैठणीची बॉर्डर दिलेली आहे. येस बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला अलग अलग टाईपची व्हरायटी, अलग अलग टाईपचे कलर्स मिळून जातात. जसं की बघा हे अशा टाईपची व्हरायटी मिळेल. ह्याला तुम्ही म्हणता कतान सिल्क. येस. ओके. अगदी सॉफ्ट असा कपडा आहे याला. हे बघा तुम्हाला बॉर्डर मध्येच इतकी व्हरायटी मिळेल प्रत्येक ह्याच्यामध्ये. बघा हे त्यामध्ये प्लेन आणि त्याला छान असा छोटासा बॉर्डर आहे. येस. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं जाल वगैरे हवं असेल तर हे जाल स्टाईल मध्ये. ही ऑल ओव्हर भरलेली आहे. येस. आता हे आपलं झालं कतान सिल्क मध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत प्युअर गडवाल. हे प्युअर गडवाल मध्ये, यात पण तुम्हाला अलग अलग टाईपची बुटी, अलग अलग टाईपची व्हरायटी मिळेल. हे गडवाल मध्ये काहीतरी वेगळं आहे. येस. तुम्ही ह्याचं बॉर्डर बघा, तुम्हाला लक्षात येईल. यात पण थोडा पैठणी टच दिला आपण, मीनाकारी टच. एक्झॅक्टली. हे पण प्युअर गडवाल मध्ये. यात तुम्हाला माशी अलग अलग कलर्स, अलग अलग डिझाईन मिळतील. यात आपण थोडं हे ब्रोकेड स्टाईल केलंय. खालचं जे होतं बुट्टी स्टाईल होतं, हे जरा एकदम युनिक कलर ब्रोकेड टच मध्ये. ह्याचा ऍक्च्युअली कलर कॉम्बिनेशन खूप छान, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन. जस्ट दाखवूया आपण. हा बघा परफेक्ट. मला असं वाटतं फेस्टिवल आणि वेडिंग साठी पण परफेक्ट आहे. प्युअर सिल्क गडवाल. ओके. त्यानंतर बघा आता हे डिझायनर कन्सेप्ट आपण बनवलेलं आहे. हे जे आपण प्युअर कंचीपुरम बघितलं, त्या कंचीपुरम डिझाईन मध्ये कतान लुक घेतलाय विथ हँड वर्क पूर्ण. कारण ह्याला पण हेवी वर्क आहे, खूप हेवी वर्क केलं. हे बघा मोत्यांची डिझाईन लावली त्याला. आणि हे जे तुम्ही बघता इथे कट वर्क पण आहे. येस. सो असा संपूर्ण लुक आहे. हा पदर आहे. हा पदर आहे. पदराला ही वरती डिझाईन दिली आहे आणि तशीच सेम खाली पण डिझाईन दिलेली आहे. सो ते पूर्ण प्रॉपर गेटअप येणार त्याला. आणि ओव्हरऑल अशी पूर्ण हँडवर्कची डिझाईन केली आहे विथ हे मोत्यांची बॉर्डर. सुपर. आणि ह्या साडीवर स्पेशल आपण बेल्टही बनवलेला आहे. असं हा ड्रेप झाल्यानंतर त्याला असा बेल्ट लावू शकता. ओके. येस. मला याची प्राइस नक्की सांगाल अशा साड्यांची? हे अप्रॉक्स समजा ना 18, 20, 22 पर्यंतची रेंज आहे. ओके. म्हणजे रिसेप्शन साठी वगैरे. येस. त्यानंतर बघा हे थोडंसं सोबर लुक मध्ये. ह्याचा पदर आणि त्याचे जे डिटेलिंग आहे ते बघा. हा पदर आहे आणि पदराला पूर्ण बॉर्डरला हँड एम्ब्रॉयडरी केली आणि त्याच टचचे त्याला आपण गोंडे टाकले, जे सब्यसाची वगैरे किंवा मोठ्या ब्रँडचे जे गोंडे असतात त्या टाइपची आपण डिझायनिंग बनवली आहे. यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी भरपूर आहे. आणि हे ऑल ओव्हर आहे बॉर्डर. ऑल ओव्हर शेवटपर्यंत अशी बॉर्डर आहे हँडवर्क मध्ये. ओरिजिनल जी रंकाट डिझाईन येते त्या रंकाटवर बेसिकली आपण आता याच्यामध्ये विदाउट हँडवर्क पण मिळते आपल्याकडे आणि हँडवर्क वाली पण मिळते. पण याचा कपडा खूपच फ्लोई असा खूप फ्लोवी आहे, खूप फ्लोवी आहे. हे बघा मी दाखवते जस्ट. तर तुम्हाला कशा वाटल्या या सगळ्या साड्या? एकदम युनिक आणि वाव डिझाईन होत्या ना. बाकी डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देते. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा.